आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती जी निर्माण झाली आहे त्यामुळं भारतामध्ये LPG गॅसचा तुटवडा पाहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यातही याचा परिणाम जो आहे तो दिसून येत आहे. आपण सध्या एका गॅस एजन्सीच्या समोर आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर मागील 4 ते 5 दिवसापासून या परिसरात गॅस एजन्सीच्या समोर मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. मात्र जिल्हा प्रशासनानं या ठिकाणी गॅस एजन्सीच्या समोर ज्या काही वादावादीचे प्रसंग निर्माण होऊ लागले त्यामुळं या ठिकाणी होमगार्डची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या होमगार्डच्या निमित्तानं कोणताही वाद या ठिकाणी निर्माण होऊ नये यासाठी गॅस एजन्सीच्या समोर सध्या आपल्याला होमगार्ड तैनात केलेले पाहायला मिळत आहेत. सध्या जिल्हा प्रशासनाची आणि गॅस एजन्सी धारकांची एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये या शोरूमवर जे काही गॅस एजन्सीच्या ठिकाणी जे काही सिलेंडर दिले जात होते ते आता घरपोच दिले जातील अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलेलं आहे. तरी देखील आता सध्या अजूनही काही ग्राहक आपला सिलेंडर घेऊन गॅस एजन्सीच्या बाहेर येताना पाहायला मिळत आहेत. तरी देखील सध्या आता होमगार्डची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आल्यामुळं सध्या तरी वादावादीचे प्रसंग किंवा गर्दी या ठिकाणी जी होत होती ही गर्दीचं प्रमाण देखील कमी झालेलं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नरवडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.